मला नंतर आणखीन वाटलं की आपण काहीतरी बिझनेस अजून थोडाफार वाढवला पाहिजे. मग त्याच्यातून मी एका नाही पिठं तयार करण्याचा प्रयत्न केला सगळ्या प्रकारची. मग आत्ता ऑलरेडी माझ्याकडे सगळ्या प्रकारची ज्वारी, गहू, बाजरी, मका, अ, नाचणी. मग मी नंतर शेवयावर सुद्धा खूप प्रकारच्या फ्लेवरमध्ये शेवया, पांढऱ्या सगळ्या फ्लेवरच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सोजीच्या शेवया. सोजीच्या शेवयांसाठी मला खूप चांगली ऑर्डर आहे. पुण्या, मुंबईला अशा ठिकाणी एकाने डिंक लाडू, सोजी शेवयांसाठी मला खूप चांगली ऑर्डर आहे. नमस्कार, मी सौ प्रिया विजय मांढरे, राहणार आबेपुरी, तालुका वाई, जिल्हा सातारा. तर मी तेव्हा गृहिणी होते. गृहिणी असल्यानंतर थोडीशी सुशिक्षित असल्यामुळं मला अ, रोज रानात जाणं किंवा हे करणं आणि शिक्षणाची मला आवड होती. तेव्हापासून मी एक माझ्या मनात होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी एकदा एका ठिकाणी फिरत असताना आजींच्याकडे गेले. इथं आमच्या वाडीला शेवया मिशन होती. तिकडे फिरता-फिरता गेल्यानंतर मला असं कळलं की की नाही 50 वर्षाच्या आजी शेवया बनवत होत्या. तर तिथं थोडंसं मला क्लिक झालं की 50 वर्षाच्या आजी जर शेवया बनवतायत, तर मी का नाही? म्हणून मग मी थोडंसं घरी आल्यानंतर माझ्या मिस्टरांशी डिस्कस केलं, की आपल्याला शेवया मशीन घ्यायची आहे. अ, मला पण व्यवसाय करायचा आहे. मग त्याच्यातून आमची थोडीशी सुरुवात झाली. मग जेव्हा आम्ही शेवया मशीन बघायला गेलो, तर तेव्हा आम्हाला जॉइंट मशीन मिळाली, की जेणेकरून त्याच्यातून पीठ पण तयार होईल आणि शेवया पण. अशी जॉइंट मशीन आम्ही पाहिली आणि मग ती थोडेसे हप्ते वगैरे भागवून ती मशीन आम्ही घरी घेऊन आलो. घरी घेऊन आलो, तर त्यातला काही अनुभव नसल्यामुळं आमच्याकडून खूप चुका होत गेल्या थोड्याफार, की 2-3 वेळा आमची मशीन बिघडली, मोटर उडली, त्याचं कनेक्शन आम्हाला कळलं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं माझ्या माहेरी मशीन आहे. मग मी 8-15 दिवस तिकडं राहून थोडंसं चालवून मग घरी येऊन इथं त्याच्यापासून मी सुरुवात केली. मग मला नंतर थोडासा व्यवस्थित हात बसल्यानंतर मला आजूबाजूची दळणं यायला लागली. क्वालिटी पण मी चांगली द्यायला लागले. अशी माझी थोडीफार सुरुवात झाली. आणि मग नंतर मला चांगली क्वालिटी यायला लागल्यानंतर मी त्याच्यावर हळू-हळू डाळी काढण्याचा प्रयत्न केला. नंतर शेवयांसाठी सोजी काढण्याचा प्रयत्न केला आणि मी खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाले. तर अशा प्रकारे यशस्वी होता-होता मला नंतर आणखीन वाटलं, की आपण काहीतरी बिझनेस अजून थोडाफार वाढवला पाहिजे. मग त्याच्यातून मी पिठं तयार करण्याचा प्रयत्न केला सगळ्या प्रकारची. मग आत्ता ऑलरेडी माझ्याकडे सगळ्या प्रकारची ज्वारी, गहू, बाजरी, मका, अ, नाचणी. मग मी नंतर शेवयावर सुद्धा खूप प्रकारच्या फ्लेवरमध्ये शेवया, पांढऱ्या सगळ्या फ्लेवरच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सोजीच्या शेवया. सोजीच्या शेवयांसाठी मला खूप चांगली ऑर्डर आहे. पुण्या, मुंबईला अशा ठिकाणी डिंक लाडू, सोजी शेवयांसाठी मला खूप चांगली ऑर्डर आहे. नंतर मी थोड्या दिवसांनी डिंक लाडूची मशीन घेतली. डिंक लाडूच्या मशिनीनं खूप मला प्रतिसाद दिला. तर आता मी सध्या माझ्याकडे सगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल आहे. मग ते रॉ मटेरियल मी सध्या महिला 2-3 करून ते मी निवडून वगैरे घेते. मला रोज नाहीत लागत महिला. पण जेव्हा मला माझ्याकडे ऑर्डर असेल भरपूर, तर त्यावेळेस मी महिला बोलवते आणि त्यांच्याकडून रॉ मटेरियल साफ करून घेते. घेतल्यानंतर माझ्या एका ठिकाणी असं डिंक लाडू हे करताना अकॅडमीची मुलं आली होती. तर मग त्यांना माझा डिंक लाडू खूप आवडला. डिंक लाडू आवडला तर मला आता कोल्हापूर, सांगली किंवा वाईमधून जे रेसलर मुलं असतात, त्यांची आता मला खूप चांगली ऑर्डर आहे डिंक लाडूसाठी. तसेच की सगळ्या प्रकारचे पापड, नाचणी, उडदाचे, अं, गव्हाचे असे 12 प्रकारचे पापड आहेत. तर ते माझ्याकडे चांगल्या प्रकारे चालतात. पुन्हा दुसरे वेफर्स आहेत. आपले सांडगे आहेत. पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जसं मला महिलांच्याकडून ऑर्डर येईल ना, तशा प्रकारचे मी उन्हाळी सगळे पदार्थ त्यांना देते. तर पिठांपैकी माझ्याकडं नाचणीला खूप ऑर्डर आहे. लहान मुलांसाठी, वयस्कर वृद्धांसाठी नाचणीचं पीठ जास्त प्रमाणात नेलं जातं.
त्यानंतर पुन्हा माझ्याकडं सीझन वाईज धपाट्याचं पीठ मी तयार करते. तर माझ्या धपाट्याच्या पिठालासुद्धा चांगल्या प्रकारे मागणी आहे आणि सीझन वाईज ती खूप चांगलं चालते. तर मी हे सगळे प्रकारचे पिठं जशी मला ऑर्डर येईल तसेच मी एकाने दळून फ्रेश पिठं कस्टमरला पोचवते आणि शेतकऱ्यांकडून चांगल्या प्रकारचं रॉ मटेरियल घेऊन मी साठवण करून ठेवते वर्षभराची आणि जसं कस्टमर येईल तसं मी फ्रेश त्यांना दळून वगैरे देते. पण मी अजून दुसऱ्या क्षेत्रात हळूहळू उतरलेले आहे. जेणेकरून आता माझ्याकडे लेडीज खूप येतात. तर असा माझा विचार आहे, की मी लेडीज सामानसुद्धा आता सगळं ठेवलं आहे. त्याची प्रोसेस मी चालू केलेली आहे. साड्या, पीस, परकर, ब्लाऊज किंवा दागिने असतील, ज्वेलरी सगळ्या प्रकारची. अशा प्रकारे माझा खूप चांगला प्रवास चालू आहे. तर आता मला ह्या प्रवासातून जरा डिजिटल मार्केटिंगकडं वळायचं आहे. तर त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. मला मला जर ऑर्डर द्यायची असतील तर माझा WhatsApp नंबर आहे 8378 87 80 68. या नंबरवर मला कॉल किंवा WhatsApp मेसेज केला तरी चालेल आणि तिथे सगळ्या प्रकारच्या सुविधा तुम्हाला उपलब्ध होतील.